अहो, ऐका ना. हां. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो हं. की UPSC हे मराठी माध्यमातून आपण देऊ शकतो का? हो, देऊ शकतो नक्की. थोडं डिटेलमध्ये सांगा. बघा, UPSCमध्ये आपल्याला प्रिलिम्स असतो, पहिला फेज असतो प्रिलिम्सचा. प्रिलिम्समध्ये 2 पेपर्स असतात. हं, एक असतो GS1 आणि एक असतो CSATचा पेपर. हं, हे वाले जे प्रिलिम्सचे जे एक्झाम्स आहेत, ते आपल्याला त्यामध्ये भाषा निवडण्याची सोय नसतो. त्या ते पेपर्स आपल्याला हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्येच द्यावं लागतात. त्यानंतर मेन्स येतो. मेन्समध्ये तुम्हाला भारतीय 22 भाषांमधनं कुठलीही एक भाषा जे तुम्हाला येतो ते तुम्ही निवडू शकता. तर GSचे पेपर्स मराठीमध्ये सोडवण्याचा ऑप्शन असतो, निबंध मराठीमध्ये सोडवण्याचा ऑप्शन असतो. त्यानंतर तुम्ही ऑप्शनल पेपर जो असतो तो मराठी लिटरेचर बी घेऊ शकता आणि मराठी त्याची दुसरी कुठली भाषा पण घेऊ शकता. जसं तुम्ही राज्यशास्त्र घेतलं त्याला मराठीमध्ये ऑप्शनल सोडवू शकता. त्याचबरोबर जे इंटरव्ह्यू असते ते इंटरव्ह्यूसुद्धा आपण इंटरव्ह्यूसाठी पण मराठी लँग्वेज प्रेफर करू शकतो. आपल्याला तिथे ट्रान्सलेटर वगैरे मिळतो. त्याचबरोबर बट इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही दोन्ही भाषा रेफर कराल ते सर्वात बेहतर असतो, इंग्लिश प्लस मराठी. थोडीफार इंग्लिश पण आपल्याला जमली पाहिजे. या प्रकारे आपल्या इंटरव्ह्यूची तयारी करायची. पण सर्वात आधी तर तयारी ठेवायची आपल्याला प्री द्यायची आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये, दोघातून एक. त्यानंतर सुरू होतो मग आपल्या मराठी भाषेचा. म्हणजे प्रिलिम्समध्ये आपण नाही, प्रिलिम्समध्ये नाहीच. आपल्याला 2च भाषा मिळतात, एक इंग्लिश आणि एक हिंदी. ठीक आहे. मेन्ससाठी मेन्ससाठी आपण मराठी भाषा आपली निवडू शकतो. भारतातील 22 भाषांमधून कुठलीही एक भाषा आपण तिथे निवडू शकतो. ठीक आहे. धन्यवाद.